प्रलंबित मागण्यांवरून आरटीओ कर्मचाऱ्यांचा एल्गार, राज्यभर बेमुदत संप सुरू। धुळे दिनांक जून 16 प्रलंबित मागण्यांबाबत शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळी विरोधात आरटीओ कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून 16 जूनपासून राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। या संपामुळे राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आरटीओ कर्मचारी संघटनेच्या माहितीनुसार आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी सेवा प्रवेश नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत। परिणामी अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे। संघटनेने आरोप केला आहे की त्यांच्या बहुतांश मागण्या प्रशासन स्तरावर निकाली काढता येऊ शकतात, मात्र प्रशासनाकडून मार्गदर्शनाच्या नावाखाली प्रस्ताव शासनाकडे पाठवून वेळकाढूपणा केला जात आहे। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती, मात्र या बैठकीचे इतिवृत्त अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने प्रशासनाचा चालढकलपणा स्पष्ट होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान जून 13 रोजी झालेल्या संघटनेच्या तातडीच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेमुदत संपाचा निर्णय एकमताने घेतला। त्यानुसार 16 जूनपासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी संपावर गेले असून विविध सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे। संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे। संपामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाने, फिटनेस तपासणी, परवानग्या आणि इतर प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो। मोटर कर्मचारी संघटनेतर्फे राज्यभर आज लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिलेली आहे। या हाकेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव आणि 5ही सीमा तपासणी नाके असे खानदेश विभाग स्तरीय कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी, लिपिकवर्गीय कर्मचारी या महाराष्ट्र मोटर वाहन कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात संपूर्णपणे 100% पाठिंब्याने सहभागी आहे। या आमच्या जो बेमुदत संप आहे तो करण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत की शासन प्रशासनातर्फे 2022 मध्ये आम्हाला नवीन आकृतीबंध लागू करण्यात आलेला आहे, परंतु या नवीन आकृतीबंध लागू होऊन सुद्धा आजपर्यंत 4 वर्षानंतर सुद्धा सेवा प्रवेश नियम अंतिम करण्यात आलेले नाहीत आणि या सेवा प्रवेश नियम अंतिम न झाल्याने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे जे तयार करायचे होते या आज 4 वर्ष झाली आजपर्यंत तयार झालेले नाहीत, ते तात्काळ जारी करण्यात यावेत। दुसरी, आकृतीबंध जो आहे त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात यावी। तिसरी आहे, हे 56 कर्मचारी जे आमच्या कॅडरमधून म्हणजे वरिष्ठ लिपिक कार्यालय अधीक्षक या पदावर पदोन्नत करण्यात आलेले होते, त्यांना कोणतीही त्यांची गुन्हा नसताना त्यांना फक्त कागदी प्रशासनाच्या कागदी वड्यांच्या अनुषंगाने त्यांना पदोन्नत केलेले आहे। म्हणजे त्यांना सामाजिक आणि आर्थिक त्यांची मानहानी झालेली आहे। तर त्यांना त्या 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नती पूर्ववत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। दुसरी आहे, आमची जे प्रशासकीय वरिष्ठ जी पदं आहेत, प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहाय्यक मोटर वाहन अभियंता, लघु टंकलेखक ही जी पदं आहेत, ही पदं आमच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत। आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ती पात्रता असून सुद्धा त्यांना ते पदं मिळत नाहीत, तर हा आमचा रोष आहे। दुसरी गोष्ट, बढतीपूर्व नियमबाह्य परीक्षा रद्द करण्यात यावी। नवीन आकृतीबंधानुसार आम्ही आर तयार करताना प्रस्तावात आम्ही सादर केलेला आहे की जी बढतीपूर्व पदोन्नती देण्यापूर्वी जी तुम्ही आम्हाला पात्रता निकष म्हणून जे लावताय सेवा प्रवेश नियम किंवा सेवा अर्हता परीक्षा, तर ती रद्द करण्यात यावी। ती अन्यायकारक आहे आणि आमच्या कर्मचारी याच्या अगोदर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा या अगोदर त्यांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी उत्तीर्ण करून ते सेवेत कायम काम करत आहेत, पण तरी सुद्धा त्यांना परत तुम्ही सेवा अर्हता परीक्षेच्या नावाने त्यांचा छळ किंवा त्यांच्यावर अन्याय करत आहात अशी आमची मागणी आहे।
आणि आमचे जे नवीन आकृतीबंध प्रस्ताव सादर करायचा असताना आम्ही दोन महत्वाच्या मागण्या केलेल्या होत्या. लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदांचं पदनाम बदल. तर आम्ही अशी मागणी केलेली होती, लिपिक टंकलेखक या पदाला परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ लिपिक या पदाला वरिष्ठ परिवहन सहाय्यक अशी आम्ही मागणी केलेली होती. परंतु नवीन आकृतीबंध ज्यावेळेस मंजूर होऊन आला 2022 मध्ये, त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारे पदनाम बदल मिळालेली नाहीये. इतर विभागात जर आपण पाहिलं, महसूल विभागात महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी अशा प्रकारची पदं निर्माण झालेली आहेत. आपण जर जीएसटी मध्ये गेलं तर त्या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून पद निर्माण झालेलं आहे. वन विभागात गेलं तर वन सहाय्यक अशी पदं निर्माण झालेली आहेत, जी नवीन आकृतीबंधानुसार त्यांना मिळालेली आहेत. पण नवीन आकृतीबंध लागू होऊन आमच्या कर्मचाऱ्यांना जे काही मिळायला हवं होतं, जे हक्काने मिळायला होतं, ते आजपर्यंत मिळालेलं नाहीये. आम्ही त्यासाठी आज आमचा रोष व्यक्त करत आहोत.